बघा, आज आपण महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे। कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भेटणार अनुदान। तर आज आपण कापूस व शेतकरी अनुदान म्हणजेच कापूस आणि सोयाबीन या पिकासाठी शेतकऱ्यांना अनुदान कशा पद्धतीने मिळणार आणि किती मिळणार हे आपण आज बघणार आहोत। तर बघा, चालू करूया लेक्चरला। लेक्चर शेवटपर्यंत बघा। किती सबसिडी भेटणार आहे ते आपण आता बघणार आहोत। कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भेटणार अनुदान, सरकारचा नवीन निर्णय, किती पैसे भेटत आहे ते आपण आता बघूया। तर बघा, कॉटन अँड सोयाबीन सबसिडी महाराष्ट्र शासनाने सन 2023च्या खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे। तर कोणत्या हंगामासाठी? 2023च्या खरीप हंगामासाठी। बघा, 2023च्या खरीप हंगामासाठी आहे ही सबसिडी कापूस आणि सोयाबीन या पिकासाठी। या निर्णयाची घोषणा उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री यांनी 5 जुलै 2024 रोजी केली होती। तर कधी केली होती अशी घोषणा त्यांनी? 5 जुलै 2024 रोजी। तर मागील वर्षातील आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि अन्य कारणांमुळे किमतीमध्ये झालेली घसरण यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले। या नुकसानीची भरपाई म्हणून राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। तर 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळणार आहे। तर या योजनेत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत प्रति हेक्टर 5,000 रुपये अनुदान दिले जाणार आहे। म्हणजे बघा, हेक्टरी 5,000 रुपये असे मिळणार आहे। म्हणजे 2 हेक्टर असले तर 10,000 रुपये मिळणार आहे। तर एवढे अनुदान दिले जाणार आहे। GR-अनुसार बघा, GR-अनुसार काय माहिती सांगितली आहे तर 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट 1,000 रुपये मिळणार आणि 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी प्रति हेक्टरी 5,000 रुपये मिळणार। हे पण लक्षात ठेवा, ज्याची एकदम कमी जमीन आहे त्यांनी प्रति एकर म्हणजे 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट 1,000 रुपये आणि 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी प्रति हेक्टरी 5,000 रुपये अनुदान हे दिले। त्यामुळे अधिकतम 2,000 रुपये बघा, त्यामुळे अधिकतम 2 हेक्टरपर्यंत म्हणजेच 10,000 रुपये अनुदान हे मिळणार। ज्यांची 2 हेक्टरपर्यंत आहे त्यांना 10,000 रुपये अनुदान हे मिळणार आहे। तर बघा, कापूस आणि सोयाबीन सहाय्याची रक्कम शेतकऱ्यांना त्यांच्या क्षेत्रानुसार आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे। म्हणजे किती क्षेत्र तुमचं सोयाबीन होतं किंवा कापूस होतं ह्याच्यानुसार तुम्हाला आर्थिक सहाय्य मिळणार आहे। तर बघा, 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट 1,000 रुपये आणि 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असेल तर प्रति हेक्टरी 5,000 रुपये, 2 हेक्टर असेल तर 10,000 रुपये। खर्चाची मान्यता बघा, एकूण किती खर्च कोटीचा मान्य झाला आहे तर या योजनेसाठी एकूण रुपये 4,194.68 कोटी इतका खर्च मंजूर करण्यात आला आहे। तर बघा, एवढा खर्च मंजूर करण्यात आलेला आहे, 4,194.68 कोटी। तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये 1,548.34 कोटी एवढं अनुदान मिळालेलं आहे कापूस या पिकासाठी। आणि सोयाबीन पिकासाठी 2,646.34 कोटी एवढं अनुदान हे सोयाबीन पिकासाठी मिळालेलं आहे। त्यातून ती सबसिडी आपल्याला वाटप करणार। बघा, कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे वितरण। तर अर्थसहाय्य अदा करण्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1,548.34 कोटी रुपये आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2,646.36 कोटी रुपये असा एकूण 4,194.68 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे। हा खर्च कापूस व सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व मूल्य साखळी वाढ विशेष कृती योजनेच्या लेखाशीर्षाखाली करण्यात येईल। तर बघा, शेतकरी KYC तर कापूस आणि सोयाबीन उत्पादन पात्रतेचे
निकष. तर या योजनेत पात्रतेचे निकष काय, हे अनुदान मिळण्यासाठी ते आपण आता बघणार आहोत. तर बघा, कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी पात्रतेचे निकष हे पुढील प्रमाणे आहेत. तर बघा, सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. तर बघा, 2023च्या खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांकडे कापूस आणि सोयाबीन हे पीक होते ते या योजनेसाठी पात्र आहे. 2 नंबरचं बघा, शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी ॲप किंवा पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केलेली असावी. बघा, ई पीक पाहणी ॲप किंवा पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केलेली असावी, हे पण त्यातली महत्त्वाची अट आहे. ई पीक पाहणी ॲप किंवा पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसारच अनुदान दिले जाणार. बघा, ई पीक पाहणी ॲप किंवा पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसारच अनुदान हे दिले जाणार आहे. शेतकऱ्यांना अनुदान ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे त्यांच्या आधार लिंक बँक खात्यातूनच जमा करण्यात येईल. बघा, हे अनुदान ऑनलाईन प्रणालीद्वारे वितरित करण्यात येणार आहे. त्यासाठी तुमचा आधार क्रमांक हा बँक खात्याला अपडेट असणे आवश्यक आहे. नेक्स्ट बघा, ही योजना फक्त सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच आहे. तर फक्त सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच ही योजना आहे. कार्यपद्धती बघा, अर्थसहाय्य वितरित करण्यासाठीची कार्यपद्धती स्वतंत्रपणे कळवण्यात येणार आहे. सदरची योजना राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादित राहील. महत्त्वपूर्ण सूचना बघा, शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांची KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. बघा, शेतकऱ्यांनी या सबसिडीचा लाभ घेण्यासाठी त्यांची KYC प्रक्रिया ही पूर्ण करणे आवश्यक आहे. GR मध्ये दिलेल्या माहितीनुसार अर्ज प्रक्रिया व कार्यपद्धती स्वतंत्रपणे कळवण्यात येईल. तर बघा, ही सर्व माहिती होती आणि याचे चालू झालेले आहे हे खरीप हंगामातील सबसिडी जमा होणं. त्याच्यामुळे KYC करा, आपले आधार खाते लिंक करा बँकेत जाऊन आणि आपला मोबाईल नंबर अपडेट करा त्यामध्ये, जेणेकरून तुम्हाला माहितीही मिळून जाईल. आणि ई पीक पाहणी ॲपवर तुम्ही याची नोंद केलेली असणे आवश्यक आहे. आणि ई पीक पाहणी ॲपवर नोंद केलेल्या क्षेत्रानुसारच तुम्हाला अनुदान हे दिले जाणार आहे. त्याच्यामुळे ही महत्त्वाची अशी माहिती लक्षात ठेवा आणि त्याच्यानुसार तुम्ही नक्की सबसिडी मिळवण्याचा प्रयत्न करा. तर माझा हा व्हिडिओ बनवणं एवढाच मोठी होता की तुम्हाला ही माहिती मिळावी. चला, तर भेटूया अशाच महत्त्वपूर्ण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.